दोघांत वादाचं कारण काय झालं? सर ॲक्च्युली मी फार्म हाऊसवर गेलो होतो. फार्म हाऊस आधी मी बुक केला होता. तर फार्म हाऊसला मी गेले असताना कारण साहेब तिथं तर आम्ही फार्म हाऊसला रूम वगैरे घेतला, तिथं रूममध्ये होतो. तर याचा गुट ऑलरेडी तिथे होता. जसं मी तिथे फार्म हाऊसला पोहोचलो, याच्या गुटने बघितलं हे सगळे रूममधून बाहेर आले. तर यांनी गाणे वाजले. तर मी बोललो ठीक आहे. फार्म हाऊसवाल्याला मी बोलून घेतला, बोललो दादा मी पण फार्म हाऊस बुक केलं आहे, मला पण तू गाणे वाजू दे. तर फार्म हाऊसवाल्याने मध्यस्थी करून मला पण गाणे वाजू दिले. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तर तेवढं यांनी परत आमचे गाणे बंद करून स्वतःचे गाणे चालू केले. स्वतःचे गाणे चालू करून मग मी तिथं गेलो, बाबा दादा गाणं बंद कर यांचं, माझं पण नको लावू, यांचं पण नको लावू. तर असा विषय झाला. तर फार्म हाऊसवाला मला बोलला की मला महाराज भुल्लरचा फोन आला आहे की कारण तू फार्म हाऊस खाली कर, मैं 2 लाख रुपये देता हूं, उनको फार्म हाऊस से भगाओ. तर मी फार्म हाऊसवाल्याला बोललो दादा मी तुझा जुना कस्टमर आहे, मी एवढ्या वर्षापासून तुझ्याकडे येतो आहे, बोललो दादा मी एवढ्या वर्षापासून तुझ्या पैसे येतो आहे दादा, तू मला कशाला खाली करतो आहे. तर तेवढ्यात मग झालं आमचं. मग तिथून आलो मी. तर मी याच्याशी मुकेश यादव, सविन शेवाले हे सगळं ग्रुप म्हणून तिथं उभं होते. यांच्याशी मी बोलत होतो. तेवढ्यात मुकेश यादवच्या ग्रुपने माझ्या एका पोराच्या कानाखाली मारली. तर तिथं आमची धक्काबुक्की झाली. धक्काबुक्की झाल्यानंतर मला फार्म हाऊसवाला बोलला कारण तू जा फार्म हाऊसमधून आता. तर सर मी फार्म हाऊसमध्ये जात असताना तर यांनी विक्की भुल्लर याला बोलवलं. तर हिमांशू म्हणून पोरगा होता, तो मला बोलतो रुक ना किधर भाग रहा है, तेरा बाप आ रहा है, असं तसं करत 10-15 मिनटं यांनी मला आतमध्येच पकडून ठेवला. तर मी फार्म हाऊसमधून निघता तेवढ्यात विक्की भुल्लर मेन हायवेला गाडी घेऊन पोचला. मग विक्की भुल्लरने उतरला गाडीतनं, मला बंदूक लावली, मला आश्वी जातीवरनं शिव्या दिल्यानंतर त्याच्या गाडीतून रमेश सय्यद उतरला. रमू सय्यदने माझ्या डोक्यावर बेसबॉलचा डंडा मारला. तेवढ्यात त्याचा भाऊ हॅप्पी भुल्लर त्यांनी मला पाठीमध्ये हातोडा मारला. हातोडा मारून मला मारत रोडच्या मधोमध घेऊन गेले. रोडच्या मधोमध रमू सय्यदचा भाऊ हॅप्पी भुल्लर, सन्नी भुल्लर आणि त्याच्यासोबत असलेला मनी अण्णा, डॅनी, समाधान सोनवणे हे सगळे 10-12 गुंडे मला मारत होते साहेब रोडच्या मधोमध. आणि मला मारून रोडच्या कडेला फेकून दिला साहेब. फेकल्यानंतरही हे मला मारत होते आणि बोलत होते मार डालो इसको. तर साहेब मला जाता लोकांनी बघितला, त्यांनी मला रिक्षात टाकला. त्यांनी रिक्षावाल्याला पण मारला. रिक्षावाला रिक्षा सोडून पळून गेला साहेब. तेवढ्यात मग पोलीस हवालदार आले. मग त्यांनी मला उचलला, दुसऱ्या रिक्षात टाकला, मला गोवली हॉस्पिटलला ते घेऊन गेले. आता काय गुन्हा दाखल केला आहे? साहेब आता गुन्हा दाखल केला आहे, पण आरोपी मोकाट फिरतात साहेब. आणि गुन्हा पण दाखल केला आहे साहेब. एवढा स्ट्रॉंग गुन्हा दाखल नाही केला साहेब. मला जेवढं लागलं त्या हिशोबाने राजकीय दबावाच्या पोटी साहेब फक्त नावापुरता गुन्हा दाखल केला आहे. काय मागणी तुझी? साहेब माझी 307 आणि ॲट्रॉसिटीची मागणी. विक्की भुल्लर हा उल्हासनगरचे शहरप्रमुख आहेत शिवसेनेचे, भुल्लर महाराज त्यांचा मुलगा आहे. त्यांच्यासोबत विक्की भुल्लरचा भाऊ हॅप्पी भुल्लर, सन्नी भुल्लर, त्याचा बॉडीगार्ड रमू सय्यदचा भाऊ अंबरनाथचा मनी अण्णा, डॅनी आणि समाधान सोनवणे हे सगळे अन्य यांच्यासोबत 10-12 जण अजून होते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.